बरणीची कमाल बघा, एका रात्रीत इतके छान असे मस्त मोड आले आहेत. मटकीला किंवा कोणत्याही कडधान्याला मोड आणताना वास येतो का? मटकी खराब होते का? चिकट होते का? मग या ट्रिकनी नवीन पद्धतीने मटकीला मोड आणून पाहाच. या मटकीला ना मोड बघा किती लांब सडक आले आहेत आणि हे मोड एका रात्रीत आणलेले आहेत बरं का. चिवट चिकट होणार नाही, अजिबात कुबट असा वास येणार नाही. अगदी या पद्धतीने बरणीच्या ट्रिकने अगदी कोणत्याही कडधान्याला तुम्हाला असे लांब सडक मोड आणता येतील. बघा, एका रात्रीत असे लांब सडक हे मोड आलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते काढून. कोणत्याही कपड्यात बांधण्याचं झंझट नाही आणि उन्हाळ्यामध्ये ना मोड येतातच, पण चिवट चिकट होतात. त्याचबरोबर त्याला वास येतो एक वेगळाच. मग बघा, मटकीचा कोणताही पदार्थ केला की त्याला तो वास येतो. कितीही मटकी आपण धुतली तरीही, आणि ते मोडही तुटले जातात. बाजारातून विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी असे मस्त मोड आणून 8 दिवस मटकी फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही मटकीचे करू शकता. अगदी 8 दिवस या मटकीला काहीही होत नाही, अशीच्या अशी फ्रेश अशी राहते. त्यासाठी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आणि अशी छान कडधान्य आपण तयार करून ठेवली तर आयत्या वेळेस आपल्याला पटकन भाजीसाठी मोड आणलेली कडधान्य ही वापरता येतात. आणि असे कोणतेही कडधान्य एकदा आपण मोड आणून अशी डब्यामध्ये ठेवली की आठवडाभर फ्रीज मध्ये छान असे राहतात. अगदी मटकीच नाही, कोणत्याही कडधान्याला. 8 दिवस फ्रीज मध्ये ठेवलेल्या मटकीचं काय काय बनवायचं तर तुम्हाला पुढे मी सांगणारच. त्याआधी मटकी आपल्याला कोणती घ्यायची, कशी भिजत घालायची ते सांगणार आहे. इकडे बघा, 1 वाटी फक्त मी मटकी घेतलेली आहे. त्याची बघितलं तुम्ही चाळणीत आणि भरणीत एवढी सगळी फुलून आली आहे. मटकी मी गावरान अशी घेतली आहे. थोडासा रंग त्याचा काळसर आहे, बघू शकता तुम्ही. मटकीमध्ये भरपूर कचरा, माती, धूळ असते, त्यामुळे मटकी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, निवडून घ्यायची आहे. बारीक असे खडेही असतात यामध्ये. तर मटकी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मगाशी मी तुम्हाला गावरान मटकी घ्यायचं असं सांगितलं, कारण की गावरान मटकीला ना मोडही छान येतात, त्याचबरोबर चवही खूप छान असते. भाजी किंवा आमटी किंवा मिसळ कोणताही पदार्थ मटकीचा खूप छान चवीला होतो. म्हणूनच मी म्हटलं ही गावरान अशी मटकी घ्यायची. ही गावरान मटकीमध्ये ना मातीचे बारीक कण असतात, ते बघा पाण्यात पडल्यावर अशी ती विरघळली आहे आणि पूर्णपणे या पाण्याचा कलर गडद झाला आहे. तर मी नळाखाली घेऊन याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. याचं पाणी स्वच्छ येईपर्यंत छान असं धुवून घेतलं. आता बघू शकता किती स्वच्छ पाणी दिसत आहे यातलं. आणि कडधान्य भिजत घालताना ना भरपूर असं पाणी घालायचं. आता बघा, कडधान्य आपण जेव्हा पाण्यामध्ये भिजत घालतो तेव्हा ते फुगतं आणि पाणी ना ओढून घेतं, आणि कडधान्य फुगल्यामुळे ते दुप्पट होतं. पाणी तर भरपूर आपल्याला यामध्ये घालायचं आहे, कारण हे कडधान्य ह्याच्या दुप्पट होणार आहे. ही मटकी मी सकाळी 9च्या दरम्यान घातली होती भिजायला. आता संध्याकाळी बघू शकता तुम्ही. आता उन्हाळा असल्यामुळे ह्याला झटपट मोड आले आहेत. भरपूर पाणी घालायचं. मटकी छान फुलून आली आहे वरती बघा. आणि आम्ही कोकणात असल्यामुळे इथे गरमीचं काही विचारूच नका. छान उष्णता भेटल्यामुळे त्याला झटपट मोड आले आहेत. सकाळी मी 9 वाजता हे भिजायला ठेवले होते. संध्याकाळपर्यंत छान याला मोड आले आहेत आणि छान फुलून आलं आहे हे कडधान्य. तरी देखील उन्हाळ्यामध्ये ह्याला 5 ते 6 तास व्यवस्थित भिजू द्यायचं. उष्णतेमुळे ना आता उन्हाळ्यात लवकर कडधान्य भिजले जातात, आणि इथे कोकणात उष्णता भरपूर असल्यामुळे ना इथे बघा संध्याकाळपर्यंत बारीक बारीक वरच्या बाजूने मोडही आले आहेत. संध्याकाळी 7 वाजले आहेत आणि आता हे मी मटकी मोड आणण्यासाठी ठेवून देणार आहे. तर त्यासाठी इथे मटकी आपल्याला भिजल्यानंतर लगेचच भिजू घालायची नाही, तर मटकी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. बघू शकता मटकीचं आपण 2 पाण्याने धुवून ठेवली होती मटकी, तरी देखील हे पाण्याचा कलर बघा. आणि मटकी चिकट किंवा त्याला कडवट असा वास येतो, चिकट होते, चिवट होते, एकदम चिकट होऊन मटकी अशी खराब होते. त्याचं हेच कारण आहे. मटकी आपल्याला 1 ते 2 पाण्यातून अशी स्वच्छ काढून घ्यायची आहे आणि यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. हे एका भांड्यात मी काढून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने. अशी मटकी पाण्यातून काढून घेतली ना, अजिबात ह्याला कुबट वास येत नाही किंवा मटकी जी खराब होते, अशी सडल्यासारखी होते, ती होत नाही. म्हणूनच आपल्याला मोड आणण्याच्या आधी ही मटकी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. आणि आता काय करायचं माहितीये का, एक आपल्याला मोठ्या छिद्राची चाळणी घ्यायची आहे. त्याआधी ते भांड आहे ते मी खाली ठेवलं आणि त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे. मोदकाची चाळण असते ना, ती चाळण घेतली आहे. बारीक चाळण घेतली ना आपली पुरण चाळायची, त्यामध्ये सगळे मोड अडकले जातात आणि मग मोड आपले तुटलेही जातात. त्यामध्ये खरं तर मोड येतात, पण ते मोड ना त्या चाळणीत अडकले जातात आणि तुटतात. जर तुम्हाला असं व्हायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीने मोदकाचीच चाळण घ्या. आता मी तुम्हाला बरणीची ट्रिक दाखवणार आहे. बरणीमध्ये मी सगळी मटकी घातलेली आहे भिजलेली, आणि पूर्ण नाही आपल्याला मटकी यामध्ये घालायची, थोडीफार पोकळ अशी ठेवायची आहे बाजूवरची. आणि बरणी आपल्याला अशा पद्धतीने उलटी करून ठेवायची आहे, म्हणजे
बरणीच्या खाली एखादी चाळण असली पाहिजे, म्हणजे पाणी छान असं नितळलं जातं आणि त्याच्या खाली एखादं भांडं. हवेची मस्त अशी पोकळी तयार होते बरणीच्या वरच्या आणि खालच्या बाजूने आणि छान असे त्याला मोड येतात आणि त्यातलं पाणीही सगळं नितळून जातं. त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याआधी आपल्याला राहिलेली जी मटकी आहे ती अशाच पद्धतीने मोदकाच्या चाळणी कोणत्याही एका भांड्याचा वापर करून अशाच पद्धतीने उपडी घालून ठेवायची आहे. बरणी किंवा ते भांडं अजिबात हलवायचं नाही, अगदी 10 ते 12 तास. हे पहा, अशा पद्धतीने ते जास्तीचं पाणी आहे ते खाली असं निथळलं जातं. वरती बघा हवेची मस्त पोकळी निर्माण होते, त्याची ऊब तयार होऊन या मटकीला मोड येण्यासाठी पुरेसं जे वातावरण आहे ना ते मिळतं. त्यामुळे ना ही वरची बाजू आपल्याला 10 ते 12 तास अजिबात हलवायची नाही. सकाळी मी 11 ते 12च्या दरम्यान ही मटकी पाहिली बघा, एका रात्रीत छान अशी मोड आले आहेत. चाळणीतल्या मटकीलाही खूप छान असे मोड आले आहेत, लांब सडक. बघू शकता, एका रात्रीत एवढे छान मोड अगदी बाजारातही अशी भेटणार नाहीत तुम्हाला. मस्त जाड असे मोड आले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, ऑनलाईन अशा बरण्यांना कडधान्यांना मोड आणण्यासाठी भेटतात, पण त्या खूप महाग असतात. त्यापेक्षा आपण अशा घरच्या घरी घरच्या भरणीतून आपल्या घरी असलेल्या बरणीतून अशा पद्धतीने मस्त असे मोड आणू शकतो. आणि आज मी तुम्हाला ही ट्रिक दाखवली आहे आणि त्याच ट्रिकने आपण इथे चाळणीतही मोड आणले आहेत, तीही खूप छान आले आहे. बघू शकता तुम्ही किती एका रात्रीत लांब सडक असे मोड आले आहेत आपले. हे त्यासाठी आपल्याला कपड्याचं झंझट करायचं नाही, कारण कपड्यामध्ये ठेवलेली मटकीचे मोडही येतात, पण त्याला उबट असा वास येतो. मटकी सडली जाते किंवा कपड्याचा वास लागूनही मटकी खराब होते, कारण कपड्यामध्ये आपण रात्रभर मटकी ठेवली तर त्याला उष्णता तर भेटतेच. उष्णतामुळे कापडही ना भिजून असा वास येतो आणि तो वास त्या कपड्याचा त्या मटकीला लागतो. मटकी सडते, वास येतो, चिकट होते, असं काय काय होतंच आणि तो तुम्हाला माहितीच असेल. त्यापेक्षा ही नवीन ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडल्यास तुम्हीही या पद्धतीने ट्राय करून पहा. आणि अशा चाळणीमुळे ना एक फायदा होतो, मोड आपले अजिबात तुटत नाही. ते बारीक चाळण असते ना पुरणाची, त्यामध्ये ना मोड असे तुटले जातात. त्यामध्ये मोड तर येतातच, पण ते मोड बघा तुटले जातात, अजिबात निघत नाही. त्यामुळे या चाळणीचा उपयोग करून तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. छान अशी मटकीला मोड आले आहेत, बघू शकता तुम्ही एका रात्री. आणि या पद्धतीने मटकी आपण 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून ना कधीही घाई गडबडीत सकाळच्या आयत्या वेळेला मटकीचा कोणताही पदार्थ टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सॅलड वगैरे बनवू शकतो ह्याचं. आता तुम्हाला चाळणीतली मटकी तर दाखवली, आता आपण बरणीतली मटकी बघूया. चाळणीतल्या मटकीपेक्षा बरणीतल्या मटकीला पहा किती लांब सडक मोड आले आहेत, तेही एका रात्रीत. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. एकही मटकी आपली खराब झाली नाही, लांब सडक असे मोड दिसत आहेत आणि तेही जाडसर असे. कोणताही घाणेरडा ह्याला वास नाही, दुर्गंध नाही, चिकट नाही, चिवट नाही. मस्त अशी मटकीला मोड आली आहेत बरणीतल्याही. एकदम अशी सळसळीत अशी मटकी झालेली आहे, कोरडी झाली आहे, अजिबात ओलसरपणा नाही. बघा अशी मटकी ना, आणि अशी मटकी ना 8 दिवस टिकते. चाळणीप्रमाणे बरणीतल्या ही मटकीला अजिबात चिकटपणा नाही. छान अशी चाळणीपेक्षाही म्हणायला हरकत नाही, मटकीला मोड छान आले आहेत. आणि कसं आहे, मटकी जर नवीन असेल ना तर मोड यायला थोडा वेळ लागतो. म्हणजे कडधान्य जर नवीन असेल ना तर त्याला मोड यायला थोडा वेळ लागतो. बघा एका वाटीपासून किती मस्त मटकी फुलून मस्त असे मोड आले आहेत. अगदी कडधान्य फुलून मोड येऊन दुप्पट तिप्पट झालेला आहे. आणि आपण बाजारातून आणायला गेले तर किती कमी मटकी येते, त्याचबरोबर महाग. त्यापेक्षा ही घरच्या घरी मस्त मोड आणण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? आता बघा ह्या चाळणीमध्ये आपली मटकी कशी अडकली आहे, त्यामुळे बारीक चाळण वापरली की अशी मोड मटकीची तुटतात आणि हे असं अडकल्यामुळे काढायलाही त्रास होतो. म्हणूनच आपल्याला बारीक छिद्राची चाळण न वापरता मोठ्या छिद्राची जाड अशी चाळण वापरायची आहे मोदकाची. असो मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. त्याचबरोबर या मटकीपासून तुम्हाला पुढे कोणता पदार्थ पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, तुम्ही कशी मोड मटकीला आणताय तेही मला सांगा. हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे किती मस्त लांब सडक असे मोड आले आहेत. आणि आता उन्हाळ्यामध्ये ना आपण ह्या मटकीपासून छान छान पदार्थ करून खाऊ शकतो, कारण मोड आलेले हे कडधान्य असतात ना, त्याचे भरपूर असे फायदे आपल्याला शरीराला भेटतात. ही आता सगळी मटकी मी एकत्र करून घेतली, आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. ही मी मगाशी बरणी दाखवली आहे ना, त्या बरणीमध्ये असं ठेवलं ना की 8 दिवस त्याला काहीही होत नाही. जी बरणी आहे त्या बरणीतच मी अर्धी मटकी ठेवणार आहे. तर अर्धी मटकी एखाद्या स्टीलच्या मोठ्या भांड्यात किंवा एका डब्यात ठेवली तरीही चालेल. जर तुम्हाला बरणीत ठेवायचं नसेल तर असा एखादा स्टीलचा डबा मोठा असेल ना, त्यामध्ये सगळी मटकी अशी व्यवस्थित, हे भांडं ओलसर असेल तर कोरडं करून घेऊन स्वच्छ हाताने ही मटकी तुम्ही ठेवू शकता. अजिबात 8 दिवस ह्याला काहीही होत नाही. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी तुम्ही मटकीचा कोणताही पदार्थ बनवू शकता, भाजी आमटी
उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या कोशिंबीरमध्ये ही मटकी घालू शकता किंवा याचं सॅलड बनवू शकता तुम्ही, दह्यात वगैरे घालून खूप छान होतात. किंवा सकाळच्या घाई गडबडीत दुसरे कोणत्याही भाज्या चिरण्या बिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा झटकीपट आपली मटकी घेतली आणि छान अशी भाजी बनवली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आणि लाईक सबस्क्राईब करायला ही विसरू. धन्यवाद.